सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। राज्य सरकारनं अजून पाऊस नुकसानीचा रिपोर्ट केंद्राकडे पाठवलेला नाही। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोठा खुलासा केलेला आहे आणि राज्य सरकारनं नुकसानासंदर्भातील वाटा अजून जाहीर केलेला नाही। त्यामुळे केंद्र आपला वाटा आणि मदत जाहीर करू शकत नाही। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोठा खुलासा केलेला आहे। केंद्राकडून नुकसान भरपाई संदर्भातली जी रक्कम आहे किंवा जो निधी आहे त्याच्या विषयीची ही प्रतिक्रिया आहे भागवत कराड यांची। ते असं म्हणतायत की राज्याचा किती वाटा आहे ते अजून राज्यानं स्पष्ट केलेलं नाही। त्यामुळे केंद्राचा किती वाटा आहे केंद्र स्पष्ट करू शकत नाही। त्याचबरोबर किती नुकसान झालेलं आहे त्या संदर्भातला रिपोर्ट अजून केंद्राला आलेला नाही। त्यामुळे केंद्र किती मदत करू शकतं याविषयी स्पष्टता करू शकत नाही। गावामध्ये आहे ती महानगरपालिकेला द्यावी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून जे 80,000 लोकांनी घर मागितले जे पात्र असतील त्यांना घरकुल द्यावेत असं सुद्धा मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ते पत्र माननीय म्हैसकर यांच्याकडे पाठवलं सेक्रेटरी। तर अशा तिन्ही विषयावरती सविस्तर चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह चर्चा करून लवकरच निर्णय घेतो सांगितले। भागवत, तुम्ही खूप दौरे केले, शेतकऱ्यांशी संवाद साधला, तुम्ही आता म्हटलं की राज्य सरकार वाटा जोपर्यंत देत नाही केंद्राला देता येत नाही पैसा। केंद्रातला अडचण असली तर राज्य सरकार गांभीर्य घेत नाही का की शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोचली पाहिजे, वाटा जाहीर केला पाहिजे? राज्य सरकारनं अतिवृष्टी म्हणून जाहीर केलं पाहिजे। हा भाग विशेषतः मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस झालेला आहे, त्यासाठी माझा प्रयत्न आहे। यासाठी मी उद्या परत दिल्लीला जाणार आहे। केंद्रातून पथक जोपर्यंत राज्य शासन जोपर्यंत रिपोर्ट पाठवत नाही तोपर्यंत केंद्रातून पथक राज्य सरकारने अजून रिपोर्ट पाठवलेला अजून नाही पाठवलं, अजून नाही रिपोर्ट। दुसरा प्रश्न आहे की उत्तर प्रदेशामध्ये जे खासदाराच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने त्याच्यावर मी विषय काही बोलणार नाहीये, तो विषय भारतीय जनता पार्टीचा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना मराठवाड्यात झालेल्या नुकसानीविषयी केंद्र किती मदत करणार आहे याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले। त्यावर भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की राज्यानंच अजून केंद्राला रिपोर्ट पाठवलेला नाही की किती नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टीचा किती फटका कुठे बसलेला आहे। त्यामुळे तो रिपोर्ट येईपर्यंत आम्ही किती मदत करू शकतो किंवा केंद्र किती मदत करू शकतो हे सांगू शकणार नाही। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी हे स्पष्ट केलंय की राज्यानं आपला वाटा जाहीर केला पाहिजे की किती मदत राज्य करणार आहे आणि मग केंद्र आपला वाटा जाहीर करू शकेल। तोपर्यंत केंद्र आपला वाटा जाहीर करू शकणार नाही। केंद्र आपला नुकसान किती देणार आहे तो आकडा जाहीर करू शकणार नाही, कारण राज्यानं अजून केंद्राकडे किती नुकसान झालं याचा रिपोर्टच पाठवलेला नाही। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत। सिद्धार्थ, भागवत कराड सगळ्यांशी संवाद साधत होते त्यावेळेला आपण देखील स्वतः त्यांना हा प्रश्न केलात की आतापर्यंत राज्याने रिपोर्ट पाठवलेला नाही का, अतिवृष्टीमुळे किती नुकसान झालंय, मराठवाडा काय विदर्भ काय? त्यांनी नाही असं उत्तर दिलं। आपण काय सांगाल सविस्तर? केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी मराठवाड्यात झालेल्या नुकसानीबद्दलची सर्व माहिती दिली। मात्र एक महत्त्वाचा खुलासा भागवत कराड यांनी केला, तो गंभीर आहे। कारण राज्य सरकारने अजून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा एक अहवाल रिपोर्ट तो केंद्राला पाठवलेला नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना जो नुकसान भरपाईचा वाटा द्यावा लागतो तो जाहीर केलेला नाही आहे राज्य सरकारने। आता याचा परिणाम असा झालेला आहे की केंद्र सरकार आधी राज्य सरकारचा जेवढा वाटा जाहीर होतो नुकसान भरपाईचा त्यावर केंद्र सरकार तेवढीच रक्कम टाकून शेतकऱ्यांना ते वाटप केलं जातं। आता अहवाल दिलेला नाही आहे। आता अहवाल दिलेला नाही, पाऊस अजूनही पडतो, मात्र एक अंदाजित अहवाल केंद्र सरकारला राज्य सरकारने पाठवायला पाहिजे होता की आतापर्यंतचं एवढं नुकसान झालंय, भविष्यात एवढं नुकसान होऊ शकतो। एक अंदाजित अहवाल सुद्धा पाठवता येतो, तो सुद्धा राज्य सरकारने केंद्राला पाठवलेला नाहीये आणि आपला वाटा जाहीर केलेला नाही। त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला किंवा शेतकऱ्यांना जी मदत येणार अपेक्षित होतं ती अजून आलेली नाहीये। याचा अर्थ सरळ आहे। आणि भागवत कराडांनी आणखी एक सांगितलेलं आहे की जे नुकसान झालेलं त्या अहवालासाठी आणि वाटा जाहीर करण्यासाठी 2 ते 3 दिवसानंतर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत। त्या बैठकीनंतर हा रिपोर्ट जाईल,
त्या रिपोर्टनंतर राज्य सरकार आपला वाटा जाहीर करेल आणि तेवढा वाटा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देईल. यामध्ये बरा वेळ गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे सुवर्णा, शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे, तुटलेला आहे, त्याच्या शेतात काही राहिलेलं नाही. येणाऱ्या पेरणीसाठी त्याला काही करता येणार नाही. त्यामुळं राज्य सरकारची मदत, केंद्र सरकारची मदत त्याच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे. मात्र राज्य सरकारने रिपोर्ट तयार केला नाही, तो केंद्र सरकारला पाठवला नाही, आपला वाटा जाहीर केला नाही. त्यामुळे केंद्र सरकार सुद्धा आता वाट बघतंय की राज्य सरकारचा अहवाल कधी येईल नुकसानीचा आणि राज्य सरकार आपला वाटा जाहीर करेल. तेवढाच वाटा केंद्र सरकार टाकून हा शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल. या प्रोसेसला आपल्याला माहित आहे किती वेळ जाईल, तोपर्यंत सिद्धार्थ. शेतकरी तग धरेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. सुवर्ण. नक्की सिद्धार्थ, हाच मुद्दा आहे. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत न्यूज 18 लोकमत पोहोचलं होतं आणि वास्तव किती भयान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपण केला होता. आपण सगळ्या माध्यमांनी मिळून दार ठोठवण्याचा प्रयत्न केला सरकारचा की त्याला लवकरात लवकर आणि तातडीची मदत गरजेची आहे. एका बाजूला नवरात्रीच्या काळामध्ये आपण सगळे सर्वसामान्य रंग फॉलो करतोय प्रत्येक दिवशीचे, पण त्या शेतकऱ्याचा पोर मात्र आज काळे कपडे घालतोय, निषेध करतोय सरकारचा की कुठेतरी आमच्याकडे बघा आणि आमच्यापर्यंत मदत पोचवा, तातडीच्या मदतीची गरज आहे. या सगळ्याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोत. पुढच्या बातमीकडे आता वळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असणारा चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज अखेर संपन्न झाला. मात्र यावेळी साऱ्यांना उत्सुकता होती, ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर आल्यावर काय होतं किंवा राजकीय नाट्य घडतं का? तर ठाकरे आणि राणे एकाच मंचावर आले, मात्र त्यांनी एकमेकांकडे केलेलं दुर्लक्ष हाच चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर राणेंनी केलेल्या भाषणात जोरदार टोले हाणले. मात्र यावर उतारा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणातून नारायण राणेंच्या टोल्यांना जोरदार उत्तर दिलं. कोणाला पाणी येऊ दे, इथेही पाणी नाहीये एअरपोर्टला. आज हे वीज लाईन नाही टाकणार, सबस्टेशन नाही, 34 कोटीचा रस्ताही नाही. कसला विकास? विमानतळ झाला हो, उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? ते खड्डे पाहावे गाडीतून घरी जाताना. साहेब, विमानतळाचं तुम्ही उद्घाटन करण्यापूर्वी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी MIDC ने करायला पाहिजे. मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र भस्कर गेले आणि दुसरे आले, कळलंच नाही हो. आपण आज केंद्रामध्ये मंत्री आहात. लघु का असेना, सूक्ष्म का असेना, पण मोठं खातं तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला तुम्ही नक्की करून द्याल ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि जाता जाता विकासामध्ये कुठेही मी पक्षभेद आणत नाही. मला आठवतंय, तुम्हाला आठवत नसेल, पण तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला, मी दुसऱ्या क्षणाला सही केली. कारण जनतेचं कार्य आहे. तिकडे मी कोतेपणा आणू इच्छित नाही. कोणी विरोधक हा काय असतो, विचाराला विरोध ठीक आहे, पण पेढ्यातला गोडवा हा दाखवावा लागतो, अंगी बाणवावा लागतो. उद्धवजी, हे सर्व साहेबांच्या प्रेरणेतून मी आत्मसात केलं आणि त्याचं अंमलबजावणी मी इथे करत होतो. त्यात माझा स्वार्थ काय नव्हता. मी स्वतः छोटा मोठा उद्योजक पण आहे. मला ह्यावर मला अवलंबून राहायचं काय कारण नाही. बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे, म्हणून सर्वदा भयभीत होऊन काहीतरी करेल अशी अजिबात नाही. ती मर्द आहे आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे आणि म्हणूनच खासदार विनायक राऊत इकडे निवडून आलेला खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. आणि हेही खरं आहे की बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं, अजिबात नाही, एक क्षण सुद्धा नाही. आणि अशी खोटं बोलणारी कोण लोक होती त्यांना तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं. हा सुद्धा इतिहास आहे. महिन्याला कोण जाऊन उभं राहतं आणि काम अडवतं. आज हायवे आता आमच्या अजित पवार साहेबांनी नाव घेतलं. राज्यात कुठे झालं नसेल. हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आम्ही लगेच त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरला मला नाव सांगा, मी बोलून घ्यायचं, अडवायचं नाही रस्ता. आमचा काय भागवा आणि रस्ता पुढे चालू करा. अरे काय विकासासाठी आहे. कोण अडवत होतो विचारा जरा. रस्त्याचं एक आव्हान आहे
पण सगळे मिळून जसं स्वतः नितीन गडकरी जे पुढे आलेत, येत्या सोमवारीच आपण बैठक घेतोय आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सांगा त्यांचेही काही विषय आहेत, आमचेही काही विषय आहेत. आजपर्यंत जे काय खड्डे मग ते कारभाराचे असतील किंवा रस्त्यावरचे असतील, पडलेत आणि पाडले गेलेत, ते बुजवण्याचं काम जर का आपण एकत्र मिळून करणार नसू तर मग मात्र मी म्हणेन आपल्याला निवडून देणाऱ्या, आपलं तर आहेच, पण निवडून देणाऱ्या जनतेचं ते दुर्भाग्य. अरे खड्ड्यात गेली ही लोकशाही असं म्हणण्याची वेळ निदान त्यांच्यावर तरी येऊ द्यायची नसेल तर मला असं वाटतं विकासाच्या कामात राजकीय जोडे येता कामा नयेत. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. लखीमपूर खेरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. यावेळी सोमवारी 11 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये तीनही पक्ष सहभागी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. सोबतच आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं आश्वासनही तीनही पक्षांकडून देण्यात आलंय. या बंदला इतर पक्षांनी पाठिंबा दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लखीमपूर खिरामध्ये जी निर्घृण अमानुष असा जो प्रकार घडला शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्याचा निषेध, त्याचा धिक्कार म्हणून जो बंद आपण पुकारलेला आहे, त्या बंदला महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष सक्रिय पाठिंबा देत आहेत. खास करून शिवसेना या बंदमध्ये सहभागी आहे की नाही असे प्रश्न नेहमी विचारले जातात, पण शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे. 12 वाजल्यानंतर रात्री ह्या बंदला सुरुवात होईल आणि या बंदमध्ये अति आवश्यक सेवा यांना बाधा निर्माण करायचं नाही, ती सेवा चालू राहील अशी भूमिका तिन्ही पक्षाची आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवसेना सोबत बंदमध्ये सामील होते, इतके पक्ष सोबत आहे, तर निश्चित रूपाने या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी जनता सोबत राहील, बंद यशस्वी होईल आणि देशाला एक संदेश निश्चित रूपाने या माध्यमातून जाईल. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करताय, कधी त्यांना खालिस्तानी सांगताय, देशद्रोही सांगताय, त्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे किले लावून ते पुढे जाऊ शकत नाही ही परिस्थिती निर्माण करताय. आणि लखीमपूर खेरीची घटना झाल्यानंतर आजपर्यंत भारतीय जनता पक्ष आम्ही बोलत होतो की बीजेपी, भारतीय जनता पक्ष हे शेतकऱ्यांचा पक्ष नाही, शेतमालांचा लूट करणारा पक्ष आहे. आता शेतमालाचा लूट करण्यासाठी कायदे करण्यात आले, आता शेतकऱ्यांच्या हत्या करणारा हा पक्ष निर्माण झालेला आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर जय हिंद सन्मानमध्ये आपण पाहणार आहोत 1971च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्य गाथा. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आता आपण बघूयात एनसीपीच्या कारवाई संदर्भातली. 1 तारखेला मुंबई क्रूज टर्मिनलवर काय कारवाई केली गेली आणि त्यात काय सापडलं याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. सॅनिटरी नॅपकिन्समध्ये अंमली पदार्थ लपवून आणले गेले होते, तो व्हिडिओ आपण बघतोय. मुनमुन धमेच्या हिच्या बॅगेतून हे अंमली पदार्थ सापडल्याचा दावा एनसीबीनं केलाय. तर याच वेळी शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज हे दोघे देखील या ठिकाणी उपस्थित होते असं एनसीबीनं त्यांच्या रिमांड अहवालामध्ये नमूद केलंय. आर्यन आणि अरबाज यांची चौकशी केली असता त्यांचा या अंमली पदार्थांशी संबंध आहे अशी कबुली त्यांनी एनसीबीकडे दिलेली आहे. त्यांच्या रिमांड अहवालामध्ये त्यांनी ते म्हटलेलं आहे. शिवाय व्हॉट्सअप चॅटिंगमधून देखील अनेक खुलासे समोर आलेले आहेत. फुटबॉल नावाचा कोडवर्ड अंमली पदार्थांच्या मात्रेकरता वापरला होता असा उल्लेख एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयामध्ये देखील केलेला होता. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. अजित, या व्हिडिओविषयी काय सांगाल आणि या व्हिडिओ बरोबरच काही गोष्टी समोर येत आहेत, काही विषय समोर येत आहेत, त्याचे कसे आणि काय संदर्भ आणि संबंध? सुवर्ण, हा जो व्हिडिओ आपण सविस्तर बघितला त्याच्यामध्ये महिला वापरत असलेल्या सॅनिटरी पॅडमध्ये अंमली पदार्थ लपून आणले होते.
हा व्हिडिओ तेव्हाच आहे ज्यावेळी क्रूज टर्मिनलवरती कारवाई करण्यात आली होती आणि ती कारवाई दरम्यान तिथला जो क्रूज टर्मिनलवरती एक महिला स्टाफ जो आहे त्या महिला स्टाफकडून ह्या जी मुनमुन धमेच्या जी आहे तिची बॅग जी आहे ती ओपन करण्यात आली होती. त्यातला हा व्हिडिओ आहे. त्यातून हे अंमली पदार्थ सापडलेले आहेत असा दावा केला जातोय. हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे. त्यामुळे नेमकं जी धाड झाली होती त्यामध्ये काय काय सापडलं होतं असा जो प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामधून हे जे प्रश्न आहेत ते आता निर्माण झालेले आहेत की ज्यावेळी ह्या नॅपकिन मधून अंमली पदार्थ सापडले होते त्यानंतर मग दावा असा केला गेला होता एनसीबीकडून की आर्यनकडे अंमली पदार्थ सापडले नाहीयेत, मात्र हे अंमली पदार्थ घेऊन आलेले आहेत. त्याबद्दलची माहिती जी आहे ती आर्यनला होती. एवढंच नाही तर तेव्हा आर्यनची चौकशी केली त्यावेळी त्याने कबुली देखील दिली होती की अशा पद्धतीचे अंमली पदार्थ आणले जाणार याची माहिती मला होती. आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्याला जेव्हा पुढे चौकशी केली तेव्हा त्याच्या चौकशीमधून असं समोर आलं की त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये तो काही अंमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात आहे असं म्हटलं जात आहे. आणि तोच सगळा भाग पकडता एनसीबीनं आर्यन खान जो आहे त्याची कोठडी वाढून मागण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्याला त्याची कोठडी जी आहे ती वाढून मिळाली होती एनसीबीला. आता ह्या सगळ्या चौकशीमध्ये राजकीय वाद देखील निर्माण झालेले आहेत. नक्की राष्ट्रवादीचे नेते जे आहेत नवाब मलिक यांनी आरोप केलेले होते तर त्या आरोपानंतर हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे नवाब मलिक यांना हे उत्तर देण्याचं काम एनसीबीने केलेलं आहे. कारण का वारंवार प्रश्न हा उपस्थित केला बरोबर. आणि नवाब मलिक यांनी आज जे पुन्हा आरोप केले एनसीबीवर आणि समीर वानखेडेंना सुद्धा प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही उत्तर द्या, तर त्यानंतर एनसीबीची पण पत्रकार परिषद झाली. तुर्तास धन्यवाद अजित, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एनसीबीने आणि वानखेडे यांनी सुद्धा याविषयीची स्पष्टता केली आहे जे आज आरोप नवाब मलिकांनी केले. बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांनी हादरत असलेल्या महाराष्ट्राला हादरवणारा अजून एक प्रकार समोर आलाय. लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका 20 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय. नाशिक इगतपुरी मार्गाने मुंबईत येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी रात्री 7 ते 8 जण घुसले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून एका तरुणीवर बलात्कार केला. प्रवाशांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे सुद्धा लुटण्यात आले. याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि पुष्पक एक्सप्रेस कसाऱ्याजवळ येताच 4 जणांना अटक केली. 4 जण मात्र फरार आहेत. या सगळ्यांविरोधात पोलिसांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. कल्याण रेल्वे येथे आम्ही प्रोएक्टिव्हली सदरचा गुन्हा तात्काळ दाखल करून घेतला. तात्काळ त्या ठिकाणी जे व्हिक्टिम्स होते त्यांच्याशी संपर्क साधला आणि 16 व्हिक्टिम्स आम्हाला त्याच्यामध्ये मिळून आले. 9 मोबाईल काढून घेण्यात आलेले होते. 6 इसमांकडून कॅश काढून घेण्यात आलेली होती आणि एका महिलेवर 376चा प्रकार करण्यात आलेला होता. तर त्या अनुषंगाने लगेच आम्ही टीम्स रवाना करून तपासाला सुरुवात केली. फर्दर इन्व्हेस्टिगेशन आमचं सुरू आहे. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत. गणेश, या सगळ्या प्रकारासंदर्भात काय सांगाल? कारण आतापर्यंत आपण लांब पल्ल्याच्या गाड्या असोत किंवा लोकल गाड्या असोत सेफेस्ट आणि फास्टेस्ट म्हणून त्याकडे आपण पाहायचो, पण हा काय गंभीर प्रकार आहे? सुवर्णा, शुक्रवारी सायंकाळी 6-4:30च्या दरम्यान लखनौहून जी पुष्पक एक्सप्रेस निघाली होती ती इगतपुरी जवळ आली. इगतपुरी स्टेशनवर थांबल्यानंतर या स्टेशनवर 8 जे होते ते 8 जणांची टोळी चढली आणि जेव्हा ही इगतपुरीहून एक्सप्रेस निघाली त्यावेळेस जो बोगदा आहे त्या ठिकाणी आली असता हे जे 8 टोळके होते, ही जी टोळी होती, यांनी जवळजवळ 16 लोकांना शस्त्राचा धाक दाखवून याच्यामध्ये त्यांच्याकडे ब्लेड, फायटर अशा प्रकारची शस्त्र होती आणि त्याचा धाक दाखवून जवळजवळ 16 प्रवाशांना त्यांनी लुटलेला आहे. यामध्ये त्यांचे मोबाईल असतील किंवा रोख रक्कम असतील ही सगळी लुटण्यात आली. आणि त्याच वेळेस याच डब्यामध्ये जो स्लीपर कोच होता त्याच्यामध्ये एक विवाहिता प्रवास करत होती आपल्या पतीसोबत आणि यावेळेस त्यांची नजर या विवाहितेवर पडली आणि त्यांनी तिच्यावर अत्याचार केलेले आहेत. मात्र हा जेव्हा गंभीर प्रकार इथल्या बाजूच्या शेजारच्या प्रवाशांनी बघितला त्यावेळेस जसं जसं कसारा स्टेशन येत गेलं तसं तसं या लोकांनी उतरण्याची तयारी केली होती या टोळीने. याच्यातल्या 4 जणांना जे धाडसी प्रवासी होते त्यांनी पकडून ठेवलं होतं आणि या 4ही दरोडेखोरांना त्यांनी कल्याण GRPच्या ताब्यात दिलेला आहे. हद्दीचा वाद तिथे उपस्थित झाला होता. मात्र
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी हद्दीचा कोणताही विषय न घेता तात्काळ या संदर्भात जे 4 दरोडेखोर होते त्यांना ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल केला आणि पुढची प्रक्रिया सुरू केली। सध्या हे जे 4 आरोपी अटकेत आहेत त्यांच्याकडनं आता कसून तपास केला जातोय की इतर 4 जे दरोडेखोर होते ज्यांनी अत्याचार केलेला आहे या महिलेवर किंवा लूटमार केलेली आहे त्यांच्या संदर्भातला तपास आता केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे हे जे 8 जे आरोपी आहेत यामधला 1 जण मुंबईचा आहे आणि 7 जण जे आहेत ते घाटी परिसरातील आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र धावत्या एक्सप्रेसमध्ये अशा प्रकारची जर लूटमार किंवा अत्याचार महिलांवर होत असतील तर आपण पाहिलं की कल्याण शहर असेल किंवा मुंबई असेल किंवा राज्यातील इतर शहरं असतील ती तर आता महिलांसाठी सुरक्षित नाहीच आहेत, पण त्याचबरोबर आता एक्सप्रेस देखील महिलांसाठी सुरक्षित नाही आहेत असा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा महिलांच्या दृष्टीने उपस्थित होत आहे। सुवर्णा, नक्की गणेश, धन्यवाद, आपण सविस्तर याविषयीची माहिती दिली त्याबद्दल। 16 डिसेंबर 1971ला पाकिस्ताननं भारतासमोर मोठी शरणागती पत्करली। तो दिवस पाकिस्तानसाठी मोठा घाव ठरला। त्या दिवशीचा त्यांच्या पराभवाचा तो ऐतिहासिक फोटो तुम्ही पाहिला असेल, जो भारतीय जवानांच्या शौर्याचा ऐतिहासिक पुरावा आहे। भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे 50 वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी पत्करलेली ही ऐतिहासिक शरणागती। त्याचे हे ऐतिहासिक फोटो पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सेना प्रमुख जनरल जावेद बाजवा पाहत असतील तेव्हा त्यांना रात्री झोप येत नसेल हे नक्की। त्यातून सावरायला त्यांना बराच काळही लागत असेल। तेरा दिवस चाललेल्या त्या युद्धाचे घाव आजही पाकिस्तानसाठी ताजे आहेत। 16 डिसेंबर 1971 रोजी कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य स्वतंत्र झालेल्या बांगलादेशला विजयाची आणि मुक्ती दिवसाची आठवण करून देत असेल यात शंका नाही। पूर्व पाकिस्तानातील मुक्तीवाहिनी पाकिस्तानी सैन्यासोबत काही महिने आधीपासूनच संघर्ष करत होती, 2 हात करत होती। 3 डिसेंबरला पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला चढवण्याची घोडचूक केली। तेव्हा त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की एक भारतीय जवान त्यांच्या शेकडो सैनिकांवर भारी पडेल। आजही भारतीय जवानांचा तो लढाऊ बाणा आठवून पाकिस्तानी सैनिकांना घाम फुटत असेल। पश्चिम भागातील लोंगेवाला भागात झालेलं घणघोर युद्ध आजही पाकिस्तानी लोकांना घाबरवत असेल। ते आठवून त्यांचा काळजाचा थरकाप उडत असेल। चार डिसेंबर 1971च्या रात्री पाकिस्तानी तोफखाना रेजिमेंटचे जवळपास 3000 सैनिक संपूर्ण ब्रिगेडसह लोंगेवाला पोस्टवर हल्ला करायला चाल करून आले। त्याच वेळी तिथं मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखालील 120 भारतीय जवान तैनात होते। सीमेवर गस्त घालत असताना कॅप्टन धर्मवीर यांनी पाकिस्तानी रणगाडे चाल करून येत असल्याची माहिती चांदपुरी यांना दिली। त्याच क्षणी भारतीय जवानांनी पाकिस्तानी तोफखाना ब्रिगेड सोबत 2 हात केले। अनेक रणगाडे उद्ध्वस्त केले। पहाटेच्या वेळी भारतीय वायुसेनेच्या 2 हंटर लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या अनेक रणगाड्यांना लक्ष्य करत त्यांचा चुरडा केला। भारतीय वायुदलाच्या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याची एकच तारांबळ उडाली। 5 डिसेंबरला भारताच्या वीर जवानांनी पाकिस्तानी सैन्याला सीमेच्या तब्बल 8 किलोमीटर पर्यंत मागे हटवलं। अशा प्रकारे 1971च्या लढाईत भारतीय सैन्यानं प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली। त्याचा परिणाम म्हणजे 13 दिवसात पाकिस्तानला सर्वात मोठी शरणागती पत्करावी लागली।
याच्या स्मरणार्थ 16 डिसेंबरला भारत विजय दिवस साजरा करतो. पण यावर्षीचा विजय दिवस हा खास आहे, कारण 16 डिसेंबर 1921ला पाकिस्तानला मोठ्या पराभवाला आणि बांगलादेशच्या मुक्तीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जय हिंद सन्मानमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक नंतर पाहणार आहोत. अभिनेता संतोष जुवेकर यांनी जवानांच्या शौर्याविषयी दिलेली प्रतिक्रिया. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी नागपुरातून. नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. राज्याची उपराजधानी हादरली. वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागपूर चर्चेत आलंय. नेमकं काय घडलं पाहूयात रिपोर्ट. 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार. 3 नराधमांचं कृत्य. नराधमांमध्ये मुलीच्या मित्राचाही समावेश. 17 वर्षीय मुलीवर 3 नराधमांनी केलेल्या अत्याचारामुळे नागपूर पुन्हा हादरलंय. माधव नागरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मित्राला या नराधमांनी मारहाण केली आणि पीडितेला शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. 3ही आरोपी फरार आहेत. मात्र पीडितेने केलेला खुलासा धक्कादायक आहे. तिच्या मित्रासह अटकेत असलेले 4 जण गेल्या 4 दिवसांपासून तिचं शोषण करत होते. यात पीडित मुलीचा मित्रही होता. ते जे आहेत आरोपी त्याच आजूबाजूच्याच परिसरात राहणारे आहेत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या आणखी पुढे काही आलेली नाही, पण तरी सर्व क्राईम रेकॉर्ड्सचा आम्ही शोध घेत आहोत. तर हे सर्व तपासांतीच पुढे येईल. त्यांचं सर्वांचं मेडिकल एक्झामिनेशन केल्यानंतर जे काही आहे अंमली पदार्थ असतील किंवा जे काही ते सर्व तपासाचा भाग आहे. वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे आणि अत्याचारांमुळे येथील महिलांमध्ये असुरक्षितता आणि भीती पसरली आहे. नागपूर पोलीसमध्ये जास्तीत जास्त मेल म्हणून असतात. त्यांना आपण एवढं कम्फर्टेबल नाही बोलू शकतात. आपल्याबद्दल थोडं आपण तेवढं कम्फर्टेबल नाही सांगू शकतात. तेच जर फिमेल्स असतात, फिमेल पोलीस किंवा कोणी पण डॉक्टरही असते, त्यांना आपण खूप आपल्या मोकाटाने सांगू शकतो. ते आपल्या भावना समजू शकतात. तर पोलिसांना पण ॲटलिस्ट जास्तीत जास्त फिमेल्सची भरती झालेली असली हवी. ते आपण असतं तर आपल्याला थोडं सेफ फील होते. प्रशासन हमारा सब अच्छे से साथ दे रहा है ना. जैसे मोदी सरकार ने अभी निकाला है कि मतलब एक कुछ कायदा निकाला है ना कि जब रेप होगा तो उसके मतलब गुनहगार को फांसी दी जाएगी या कुछ और. हाँ, तो मतलब ऐसा जो सुनते हैं ना हम, हाँ, कड़क कड़क जो शासन है वो सुनने के बाद थोड़ा और ज़्यादा कॉन्फिडेंस आता है कि नहीं, हाँ चलो ये हमारे लिए इतनी अच्छी सुरक्षा बना के रख रहे हैं तो हमें क्यों डरना चाहिए. नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात नागपूर शहर हे देशात आघाडीवर आहे. त्यामुळे पोलिसांना वेळीच कडक उपाययोजना करणं आवश्यक आहे. आता या संदर्भात एकूण 7 आरोपी करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत. जे मुख्य 3 आरोपी आहेत ज्यांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केला आणि त्यानंतर ते पसार झाले. त्यामुळे पोलीस त्या 3 आरोपीचा शोध घेत आहे. त्या 3 आरोपीचा शोध लागल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. अभिनेता संतोष जुवेकर यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली, काय भावना व्यक्त केल्या, बघूयात. मित्रांनो, आपण वेळोवेळी ऐकत आलो, बघत आलो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा जेव्हा आपल्या शत्रू राष्ट्रांनी आपल्या भारतावर, आपल्या भारत देशावर, आपल्या सैनिकांवर हल्ला चढवला तेव्हा तेव्हा आपल्या भारतीय सैनिकांनी, आपल्या भारतीय नौजवानांनी त्यांना धूळ चारली, पळताभूई थोडी करून टाकली. याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे 3 डिसेंबर 1971ची ही लढाई. पाकिस्तानच्या वायुसेनेनं आपल्या भारत देशावर, आपल्या भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला होता. त्यांचं अमाप सैन्य होतं, जवळजवळ आपल्या भारतीय सैनिकांपेक्षा 10 पट जास्त. पण तरीसुद्धा केवळ 13 दिवसात आपल्या भारतीय सैनिकांनी त्यांना पळताभूई थोडी करून टाकली होती आणि पाकिस्तानला मोठा पराभव पत्करावा लागला होता. आता हा तालिबान्यांनी जो विजय मिळवला आहे अफगाणिस्तानावर, त्यांच्या साथीने पाकिस्तान पुन्हा एकदा अशी काहीतरी कुटील कारस्थाने करतंय, काहीतरी कारस्थान रचते आपल्या देशाची शांतता भंग करण्याकरता.
पण मी त्यांना एकच सांगेन की ती लढाई लक्षात ठेवा आणि मग विचार करा हे असं काही करण्याचा. तर मित्रांनो, या 16 डिसेंबर 2021 रोजी आपल्या भारतीय सैनिकांचा विजयाचा सुवर्ण महोत्सव आपला अख्खा भारत देश साजरा करतोय. तेव्हा जैन सन्मान न्यूज 18 लोकमत यांच्या माध्यमातून आपण सगळे मिळून आपल्या भारतीय सैनिकांना, आपल्या भारतीय नौजवानांना मानाचा मुजरा आणि सलाम करूया. आणि मी माझ्या भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा आणि सलाम करतो. जय हिंद, जय भारत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.